ताजं आहे तर ताजं. त्याची बारीक पिल्लाचं पण आहे तर हे पै हे हेर होय पै. दाजी आयचं पण तुमची खाली दरी आहे आणि दरीचा जो हा वरचा भाग म्हणजे जो कडा आहे या कड्यामध्येच इथे ही गुफा आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज किमडोंगराकडे आलोय फिरायला आणि इथं हे आहेत हे वाघ्याच्या पंजाचे निशाण आताच आईने आपल्याला दाखवलंय बघा. हे मोठे याचं ना ते लहानले याचं आणि हे काचं मागायचं खड्याचं काचं खड्या खड्या म्हणजे वाघ वाघ. ताजं आहे तर ताजं. त्याची बारीक पिल्लाचं पण आहे तर हे पै हे हेर होय पै. 1 2 3 4 5 चाल. पोपट तिकडं आहे. पोपट वनिता आणि दाजी तिकडं आहेत आणि आम्ही आता आलोय. तो बाय मोराचा हे बाय आई सांगते तिकडं मोराचा वेल आहे. त्या बाय बघा मस्त आहे तर कवळ कवळ. थोडा आहे इकडनं असं वरती चढू. दादा म्हणजे आमचे वडील तिकडनं त्या कापरीत आणि मध्ये किमच्या डोंगरामध्ये म्हणजे मधून जी गुफा आहे तिथून शिरले होते. ती पण आज दाखवू बर. तिकडं आहे ती गुफा. मागं आपण ते रानडुकराची गुफा बघितली होती ना, ते तिकडंच आहे ती पण. वाट तिकडं नाही, हे यार झरी आहे ना, हे झरीने चढायला गेलं. हैदर मग पाडून देवा आजी. नाही पडणार नको हांबाने मिरमिटांचा चढायला लागेल आता. आईने आता तयारी करणार लावली आपल्याला. आता इकडून अडचणातून वरती चढावं लागेल. इकडने दगडा दिसू राहिले, इथून वरती चढायचं आहे. आई सांगते हांबाने मेटाने चढायला गेलं. असा तर खतरनाक रस्ता आहे इकडं. रस्ता आहे आता आई पहा कशी चढील. अशी माणसं आहेत. चला आपलं थोडा मोकळ्यात आलोय. आता आपल्याला इकडूनच्या बाजूने चढायला. इकडच्या बाजूला लय जबरदस्त रस्ता आहे. रस्त्याला पूर्ण असा गवत वाढून गेलाय. आपल्याला आता हे कोपऱ्या कोपऱ्याने चढावं लागेल. चला इकडपर्यंत आलोय. आई अजून खालीच आहे. आता ती पण हळूहळू येईल. पावसाला जबरदस्त सुरुवात झाली. बघा किती पाऊस येऊ राहिला इकडं. तर ज्या इकडं ह्या कारवी दिसत आहे ना, याची ह्या म्हणजे ह्या अशी ह्या आपल्याला साफ करून अशी दांडे घ्यायचे आहेत बारीक असं 1.5-2 फुटाचं. पण इकडं फिरायला जास्त चांगला रस्ता नाही, त्याच्यामुळे आपले थोडासा वर जाऊ. कशासाठी घेऊन जाऊ राहिलोय ना ते पण तुम्हाला दाखवतो. पण इकडून वरच चढायला लागेल. खतरनाक रस्ता आहे हा. पूर्ण काटे काटे आणि इकडून आपल्याला वर चढायचं आहे. चला इथपर्यंत पोहोचलोय. पण आई कारवीत दिसत बी नाही. पहा आई चालली वरती. थोडासा मोकळा रस्ता असेल तिथं आपल्याला निघावं लागेल पहिले.
आई आता शेवर आहे. मोठ्यावर आलोय तुला मी खरा पा किती खालून आम्ही वरती असं आलोय या दरीतून. ए पोरग्या हो शेतकरी नवरा करायचा नाही हे असं काम करायला लागत. आता शिकाय पका नाही नोकरदारच पासून दाजी आयचं पण तुमची. भाव पुराण देतात का तरी खलबी जमा नाहीये तुला दाव. आम्हाला तर नवद हे काय आपल्याला दिला. एवढे मोठे पिशे राहू द्या ना राहू द्या ना. गाडी दे वजा. गाडी उचलून घ्यायची ना. येवाल हे अजून हे याच हा आम्हाला चालतं आम्ही काय डबल बी देऊ शकतो. नाही ना पण मग हे आम्ही हे साफ केला असता ना तुम्ही चांगला चांगला तोडून घेतला. हे कारवीचं झाड यालाच जे मोठी कारवी आहे ना तीच घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यासाठीच आपण आज केमच्या दरीत आणि आईने बघा त्याची आता भारमोळी बांधून ते काढता येईल बाहेर. नको वेळ पक्का नको हाणार वा आता जर बांधला म्हणजे मोकळा ना मस्त गोणी. हा आता आई भार बांधते मग डोक्यावर घेईल आणि नेऊन ठेवेल. पूर्ण आता धोका पसरू राहिलाय बघू शकता माझ्या मागं. इकडं पण कड्याला पण पूर्ण असा धुका आलाय. आता आपल्या थोड्या वेळात असं ती कापर पाहायला जाऊ म्हणजे जी गुफा आहे ती पाहायला जाऊ. तड वाघ राहतो खड्या राहतो नडग राहते अशी आई सांगते. डोंगराला चढताना नाही का इथं एक माणसाची पिंड खोदलेली आहे. तुम्ही इथं ही बघू शकता अशी ही पिंड आहे. बघू शकता आई आणि पोपट आणि वनिता दाजीशी तिकडं आहेत ते बघा तिथं. तर ते आता या इकडच्या रस्त्याने असं आणि मेन रस्ता आहे आपल्या गावात जाण्यासाठी. आपण आता थोडंसं त्या गुफेकडं जाण्याचा प्रयत्न करू. जर रस्ता चांगला वाटलाच तर आपण जाऊ. आपण उन्हाळ्यात गेलो होतो. इकडनं असा वरती चढायला रस्ता आहे आणि त्याच्या जी इकडनं खालून असं तिकडं पण जायला रस्ता आहे. माझ्या मागं बघू शकता हा कडा किती खतरनाक आहे आणि त्याच्या बाजूला हे गवत उगलेलं आहे. पायाखाली पण एवढं गवत आहे का आपल्याला त्याच्यातून खालची जमीन दिसत नाही. इथून आपल्याला परत अजून समोर जी दगड दिसते त्याच्या थोडंसं पुढे जायचं आहे. आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकता मी इकडनं आलोय. चला तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे. या रस्ता तर नाही म्हणू शकत आपण कारण की खाली एवढं जंगल आहे ना. वरतून पाणी पण वरसू राहिले म्हणजे कड्याने जे पाणी उतरू राहिले. मागच्या वेळेस आपण आलो होतो तर इकडं पूर्ण असे मधाचे पोळे होते पण आता सध्या काही दिसत नाही. तर आपल्याला आता या दगडांपासून असं आणि तिथं पुढे जायचं आहे. पुढे आहे ती गुफा. मी हा रस्ता बघू शकता किती अशा दगडीवरून पडलेल्या आहेत.
किती मोठं असं गवत वाढलेलं आहे आणि इकडे हे मधाचं पोळा आहे मित्रांनो, ते वरतून इथून असं आणि खाली पडलेलं आहे. चला तर आपण आता पुढं निघू. बघू शकता आपण त्या गुफेजवळ पोहोचलो आहे. थोडं शांततेत जावं लागेल कारण की आपण खाली थोडेसे वाघाचे पंजे वगैरे ते पण बघितले होते. बघू शकता गुफा किती मध्येपर्यंत आहे. थोडंसं आपण आता त्या साईडला जाऊ आणि या गुफेच्या त्या दगडात आपण पडू राहिले आहे. तुम्ही हे बघू शकता पूर्ण असं पक्क खडक नाही, असं मुरुंबाचं आहे थोडंसं. ही गुफा बघू शकता आणि मध्ये रानडुकरं राहत असतील तर मध्ये त्यांनी जागा पण केलेली आहे. मित्रांनो, हे जे छोटे छोटे खड्डे दिसू राहिले ना ठिकठिकाणी, ह्याच्यामध्येच ते रानडुकरं किंवा रानातले प्राणी राहत असतील. तुम्ही ही गुफा बघू शकता आणि किती मोठी गुफा आहे मित्रांनो. इथून आपण आता थोडंसं खाल्ल्या साईडला जाणार आहे आणि इकडनं बघू तर ही आहे ती गुफा. इकडनं अशी जागा आहे आणि मध्येपर्यंत लय अशी जवळपास 20 किंवा 25 फुटाच्या आतमध्येपर्यंत दिसू राहिलं एवढी मध्येपर्यंत ती गुफा आहे. आणि इकडनं अशी आणि त्या कोपऱ्यापर्यंत आहे आणि मध्ये पण असेल, पण मग रस्ता काय आपल्याला माहीत नाही. पण जे मोकळी जागा दिसते ती इथंपर्यंत आहे आणि हे वरतून पाणी पडून राहिलं आहे आणि जो मधचा भाग आहे जो गुफेचा तिकडं काही पाणी वगैरे पडत नाही. खाली दरी आहे आणि दरीचा जो हा वरचा भाग म्हणजे जो कडा आहे, या कड्यामध्येच इथे ही गुफा आहे. आणि वरती पण अजून गुफा आहे, पण मग आपण काही एवढं फिरलो नाही. पण मग या गुफेमध्ये आपण मागल्या वेळेस पण आलो होतो आणि आपण वरती जर असेल तर कधी गेलो तर नक्की तुम्हाला दाखवू. चला तर आपण एकटेच आहे त्याच्यामुळं आपण आता पटापट निघू, कारण की इकडं रानडुकरं किंवा सकाळी आपण जे वाघाचे किंवा रानातल्या प्राण्याचे पायाचे ठसे पण बघितले होते. तर आपण आता पटापट निघू. मी इकडनं उतरायला रस्ता आहे, मला वाटतं इकडं पण राहत असतील कारण की इथं पायाचा पंजा आहे, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही इथं हा पंजा बघू शकता मित्रांनो. हा पंजा आहे, हे छोटे छोटे जे खड्डेसारखे दिसू राहिले हे हा त्याचा पंजा आहे. तर इकडं पण राहत असतील त्याच्यामुळं आपण पण पटापट इकडनं निघू. हा त्याचा कायमचा रस्ता असेल. इथे हे पायाचे ठसे आहेत. थोडीशी भीती पण वाटू राहिले ते पायाचे ठसे बघून. तर आपण आता इथून पटापट निघू. चला तर आपण बाहेर निघालोय आणि लय भीती पण वाटत होती कारण की आपण ज्या प्राण्याचं पायाचे ठसे खाली पण बघितले होते
आणि इथून जाताना तर काय आपल्याला दिसले नाही. ज्यावेळेस त्या गुफेजवळ गेलो आणि आजूबाजूला बघितलं, जो रस्ता होता त्या रस्त्याला पण ते पायाचे ठसे होते. त्याला पाहून लई भीती वाटली. पण मग तिथून पटापट आपण निघून आता थोडंसं मोकळ्या रस्त्याला पोहोचलो आहे. केमडोंगराच्या पायथ्याशी जे घरं आहेत, म्हणजे आजूबाजूच्या घरं आहेत, त्यांच्याकडून ऐकायला पण भेटलं आहे का रात्रीच्या म्हणे इकडं फिरतो आणि डरकाळ्यांचा आवाज पण ऐकू येतो. मग आज त्याच्या पायाचे ठसे पण आपण बघितले. तर आपण आता म्हणजे सुरक्षित ठिकाणी आलो. इथून आपल्याला आता उतरायचं आहे आणि असा खाली रस्ता आहे उतरायला. तर चला, तर आपण आता उतरू. आपण आता आपल्या गाडीजवळ आलो आहे. आपल्याला आता जायचं आहे घरी. आईला लागली भूक. आज खड्याचं मागं वर बी पाहिलं आहे. आता नाही परत तिकडे जाजो.